नमस्कार, सत श्री अकाल. कशा सगळ्यांनी. मी आता उभा येतो कोकणामध्ये माझ्या गावच्या घरच्या मागच्या साईडला आलाय. बघताय तुम्ही हे सगळं आहे ते आमचं गाव आहे आणि मी गावाच्या मागच्या साईडला म्हणजे आमचं घर एकदम शेवटला. आता हे मंदिराचं टोक दिसतंय ना, तिथं जस्ट खालती आमचं घर आहे आणि मंदिर आमच्या जस्ट पुढं आहे. तर मी आता उभा आहे तो घराच्या मागच्या साईडला आणि इकडे बघताय तर सगळं जंगल जंगल जंगल. मागच्या साईडला पूर्णपणे वरतीपर्यंत डोंगर आहे आणि मस्तपैकी जंगल आहे. इथं म्हणजे आम्ही बाळपण घालवलंय आणि इथे आमचा ग्राउंड होता क्रिकेटचा. आम्ही लहानपणी क्रिकेट खेळायचो. आता ही शेती सगळी ओसाड आहे त्याच्यामुळं इकडे काहीच असं नाही आहे, पण इथे पहिलं आम्ही खेळायचो आणि सगळी शेती ओसाड आहे. म्हणजे पहिलं तर इथं खूप शेती वगैरे असायची, सगळं काय असायचं. हा डोंगर जो होता म्हणजे पूर्णपणे, आणि इकडे सगळेजण भाजीपाला वगैरे करायचे त्या वेळेला. म्हणजे 2004ची गोष्ट आहे. त्यावेळेला इकडे सगळे वाफे वगैरे असायचे आणि सगळेजण भाजी वगैरे मिरच्या वगैरे लावायचे आणि इकडे आम्ही क्रिकेट खेळायचो. ही आमचा छोटासा हा ओढा आहे. आता सुकला आहे तो, पावसाळी भरतो. आता मी ॲक्च्युली कचरा फेकायला आलेलो इकडे, त्याच्यामुळं मी इकडे आहे. आलो तर म्हटलं चला तुम्हाला दाखवूया मस्तपैकी. आणि हा जो परिसर आहे इकडनं वरती जातात, हा रोड जातो सरळ. म्हणजे आता वाट नाही ॲक्च्युली, सगळं गवत 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 झालं आहे. बघताय खालती सगळं गवत गवत आहे आणि मी इकडे एकटाच आलो आहे. आणि मागच्या साईडला तर दाखवतो तुम्हाला. इथे जस्ट आमचं इथे ग्राउंड असायचं खेळायचं क्रिकेटचं आणि इथून आम्ही सगळे फिल्डिंग वगैरे लावायचो, क्रिकेट खेळायचो. इथे वरती आम्ही ह्या वरती सावली असायची त्याच्यामुळे आम्ही इथे कबड्डी खेळायचो लहानपणी. आणि इकडे सगळं हा वाहता ओढा वगैरे असायचा. पावसाळी मस्त मजा असायची. आता सगळी वाट वगैरे बघताय तर सगळी वाट लागलेली आहे. आणि इकडे सगळ्यांनी फार्म हाऊस वगैरे सगळे आपल्या जमिनीवरती बांधून घेतलेले आहेत. आंब्याची झाडं वगैरे, कारण की शेती कोण करत नाही. भात शेती असायची तर भात शेती आत्ता कोण करत नाही जास्त, थोडी थोडी करतायत. आणि हा खोराचा रस्ता आहे. ह्या ब्रिजवरती पूर्ण लहानपण गेलं आहे आमचं ह्या ब्रिजवरती. आणि इथे सगळं पाणी असायचं आणि इथे असा मोठा बांध असायचा इथे आणि सगळं पाणी इकडे साठायचं, मस्त वाटायचं इथे. आणि हा जो ब्रिज आहे ह्याच्यावरती पूर्ण आमची मीटिंग बसायची लहानपणी, सगळेजण आम्ही बसायचो इकडे. आणि हा खोऱ्याचा रस्ता इकडे तर वरती जातो डोंगरामध्ये. गुरं वगैरे सगळे तिकडे बांधतात. तर हा रोड आता खूप म्हणजे एवढा काही खास नाही आहे, कारण की रहदारी कमी आहे त्याच्यामुळं कोण जास्त लक्ष देत नाही. आणि कोणाची वरती आता आहेच नाहीत गुरं वगैरे, त्याच्यामुळे कोण जास्त जात नसतील. असतील तर दोघं तिघं, ते लोक जातात येतात. आणि तसं बघायला गेलं तर ह्या खूप जुन्या आठवणी आहेत. आणि इकडे बघायला वरती तर ह्या साईडला पूर्णपणे आंब्याचा पेड आहे. इकडे माचीचं म्हणजे त्या एरियाचं नाव आहे सरळ. मग स्टेप बाय स्टेप उद्या आपण वरती गेल्यानंतर तिकडचा पण व्हिडिओ शूट करेल, तो पण तुम्हाला दाखवेल मी. आणि इथनं बघितलं तर हे बघा मंदिराचं कळस दिसत असेल तुम्हाला. इकडे सगळं गाव इकडनं वरतून तर अजून खास दिसेल एकदम मस्तपैकी. आणि इकडनं मस्तपैकी रस्ता आहे आणि इकडे सगळी आता झाडी झाली आहे. इथे आमचं कबड्डीचा ग्राउंड असायचा. आम्ही इथे कबड्डी खेळायचो लहानपणी, कारण की इथे सावली असायची एनी टाईम. कळकीचे बांबूची झाडं होती खूप आणि तिथे सावली असायची, त्याच्यामुळे आम्ही तिथे कबड्डी खेळायचो. पाणी वगैरे पण आम्ही तिथे आहे ना खड्डा करायचो आणि मुरुम असायचा, त्याच्यामुळे पाणी एकदम थंड राहायचं, मस्त वाटायचं. तर मी इकडे आलो तर जस्ट म्हटलं चला तुम्हाला दाखवूया. इथे म्हणजे आत्ता जस्ट जर काय असेल तर आम्ही पोपटी वगैरे करायचं तर इथं करतो. हा आमचा संदीप भाऊचा फार्म हाऊस आहे, तर तिथेच आम्ही पोपटी वगैरे सगळं करतो. इथे मस्तपैकी बसायला वगैरे आहे जागा, सगळं काही बनवलेलं आहे. आणि ही आंब्याची झाडं लावली तर मस्तपैकी आंबे पण लागलेत तिथे. आंब्याची झाडं बाग आहे, आंब्याची झाडं आंबे लागले त्याला मस्तपैकी. तर असा आहे हा आमचा घराच्या मागच्या साईडचा परिसर. पूर्णपणे वारा मस्तपैकी सुटला आहे. आता कालांतराने सगळेजण शेती बंद केली, त्याच्यामुळे हा रोड म्हणजे जी पायवाट होती ती सगळी गेलेली आहे बुजून.
ॲक्च्युली कोकणामध्ये सगळीकडेच हा प्रॉब्लेम चालू आहे की कोण शेती करायलाच माणसं नाहीत. आजकाल घरं वगैरे बघितलं तर सगळंच बंद असतात सगळ्यांचीच. आणि बघायला सगळेजण मुंबई इकडे तिकडे कामानिमित्त आपल्या पोटापाण्यासाठी जातात. तर कोणाला काही दोष देण्यात अर्थ नाही, कारण की इन्कम सोर्सेस कमी आहे ॲक्च्युली. कारण की शेतीमध्ये सफिशियंट नाही आहे. आजकालच्या स्कूल फीज बघितल्या, सगळ्या काही गोष्टी बघितल्या तर आता तसं बघायला गेलं तर आपण पण सगळे म्हणजे मराठी मीडियममधनं शिकलो आहे, पण कालांतराने सगळ्यांना बदल घडवायचा असतो, बदल स्वतःमध्ये हवा असतो. आणि नोकरी धंद्यासाठी लोक इथून बाहेर जातात आणि त्याच्यामुळं गावगाव ओसाड पडत चाललेत. आमचीच गोष्ट घेतली तर आम्ही काल आलो, कालपासून साफसफाई सगळं करतोय, तरी पण अजून झालेली नाही. आणि हा प्रॉब्लेम जो आहे तो कोकणातल्या सगळ्या गावागावामध्ये आहे की गावामध्ये सगळी म्हातारी लोक आहेत तेवढीच आहेत. तरुण मंडळी सगळी आपल्या नोकरीच्या आणि पोटापाण्यासाठी सगळेजण शहरात स्थलांतर झालेले आहेत. आणि ते लोक फक्त शिमगा गणपती उत्सव ह्यासाठी मोठ्या संख्येने येतात. आता आपल्या गावामध्ये पण सगळेजण येतील. उद्या मी दाखवतो तुम्हाला सगळेजण. आणि संध्याकाळी आपल्या इथून पालखी निघणार आहे, तर पालखीचा व्हिडिओ पूर्णपणे दाखवणार आहे. तर व्हिडिओ बघायला विसरू नका, पालखीचा पूर्ण व्हिडिओ. होळीसाठी पालखी जी आहे ती इथून स्थलांतर होणार आहे आणि आपल्या सानेवरती जाणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे मी ह्याच्या अगोदर जो शूट केला आहे तिथे जाणार आहे, तर तिथून मग जत्रा वगैरे सगळं तिथेच होणार आहे. पण आज होम आहे, मोठी होळी आहे, तर आज होळी लागणार आहे. तर होळीसाठी रात्री मी सगळं शूट करेल. संध्याकाळपासून आपल्या घराच्या अंगणातूनच मंदिराच्या समोरूनच पालखीची सजावट केली जाते, काठी कशी सजवली जाते, पालखी कशी सजवली जाते, सगळं मी दाखवणार आहे. आणि जयघोष होणार आहे रवळनाथ कलमजाचे चांबले. तर आपण सगळं ह्या वर्षी गावाला आलो आहे त्याच्यासाठी तर शूट करणार आहोत. तर सगळ्यांनी व्हिडिओ बघायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि सपोर्ट करा भावाला. जर कोकणवासी आपले कुठे इकडे तिकडे असतील तर व्हिडिओ शेअर करा, कारण की दर्शन होईल त्यांना पण. मी असं बोलत नाही की कोणावरती जबरदस्ती नाही आहे. आणि जर तुम्हाला आवडला, तुम्हाला वाटला पुढे पाठवा तर नक्की पाठवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आता कोकणात आहे तर कोकणातले सगळे व्हिडिओ टाकणार आहे. तर चला बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तब तक बाय.